नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. ABP माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि जशी आपल्याला अपेक्षा होती की ही सगळी जी लढाई सध्या सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रियेमध्येच या लढाईचा कदाचित शेवट होईल. तो महाविकास आघाडीच्या बाजूने असेल किंवा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात असेल. पण आता ते होताना दिसतं आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, म्हणजे त्याच्याही आधी अपक्ष आमदाराच्या वतीनं या सरकारवरती विश्वास नाही आहे अशा पद्धतीचं पत्र दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक पत्र देण्यात आलं. आणि आज माननीय राज्यपालांनी महाराष्ट्र सरकारला 24 तासाच्या आत, म्हणजे उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या सरकारवरचा जो अविश्वास ठराव आलेला आहे त्याच्याबद्दलचं मतदान घ्यायला सूचित केलं. आणि लगोलग शिवसेनेचे जे प्रतोद आहेत, जे त्यांनी नव्याने नियुक्त केलेले होते, ते प्रतोद हे सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता याच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होईल. आणि म्हणूनच मी आता भारतीय राज्यघटना आणि विधिमंडळाची जी नियमावली आहे, महाराष्ट्र विधानसभा नियम, त्याची जी 12वी आवृत्ती आहे 2019 सालची, तीच मी माझ्या हातामध्ये घेऊन बसलेलो आहे. कारण तुम्हाला, मला, सगळ्यांनाच या सगळ्या प्रक्रियेमध्ये फ्लोर टेस्ट काय आहे, राज्यपालाचे अधिकार काय आहेत आणि 2019 साली नेमकं काय झालं होतं आणि SR बोंबईची जी केस आहे, जी लँडमार्क जजमेंट आहे असं आपण वारंवार म्हणतो, तिथे नेमकं काय झालेलं होतं. सो आधी आपण हे समजून घेऊ की लोकशाही व्यवस्थेचे अनेक वेगवेगळे फॉर्म आहेत, ज्याच्यामध्ये डेमोक्रेटिक सेटअप असलेलं, म्हणजे डेमोक्रॅटिकल डेमोक्रेसी, प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी किंवा लेजिस्लेचर किंवा लेजिस्लेटिव्ह डेमोक्रेसी, आपण असं वेगवेगळ्या प्रकारचे भेद करू शकतो. आपली जी आहे ती लेजिस्लेचर असलेली डेमोक्रेसी आहे, म्हणजे लेजिस्लेटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी असे आपले जे 3 भाग आहेत. तर आणखी सोपं असं की केंद्रीय पातळीवरती खासदार आणि राज्य पातळीवरती आमदार हे निवडून येतात आणि यांच्यापैकी काही जण हे मंत्री होतात आणि एक जण मुख्यमंत्री होतो. देश पातळीवरती काही जण खासदार हे मंत्री होतात आणि एक सदस्य हा पंतप्रधान होतो. म्हणजे हे जे कार्यकारी मंडळ आहे, जे पंतप्रधानाचं मंडळ आहे, तेही कार्यकारी मंडळामध्ये येतं. म्हणजे एकीकडे लोकप्रतिनिधी निवडून आलेले, दुसरीकडे हे पंतप्रधान किंवा राज्याच्या मर्यादेमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी, आणि तिसरीकडे ज्युडिशरी, अशी आपली लेजिस्लेटिव्ह असलेली किंवा लेजिस्लेचर डेमोक्रेसी आहे. आणि याच्यामध्ये मग राज्य पातळीवरती कार्यकारी प्रमुख हे मुख्यमंत्री असतात, पण ज्याला आपण नॉमिनल प्रमुख म्हणू, की ज्यांच्याकडे केंद्र सरकार म्हणजे राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या दरम्यानचा समन्वय साधायचं काम आहे, ते काम राज्यपालाकडं असतं. पण राज्यपालांच्या कामकाजामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक काय असतो, तो म्हणजे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानं कामकाज करणं. म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनं जे काही निर्णय घेतलेले आहेत किंवा मंत्रिमंडळानं जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याची अंतिम सही कार्यकारी प्रमुख म्हणून राज्यपालाचीच असते. पण भारतीय राज्यघटनेमध्ये ज्याला आपण डिस्क्रिशनरी पॉवर्स म्हणतो, असे डिस्क्रिशनरी पॉवर्स हे राज्यपालांना देण्यात आलेले आहेत. आणि भारतीय राज्यघटना ही राज्यपालाचे वैधानिक अधिकार काय आहे त्याचा अनुच्छेद 213 जो आहे तो असं म्हणतो की अनुच्छेद 213नुसार राज्याची विधानसभा 17 असेल त्या व्यतिरिक्त अथवा एखाद्या राज्यात विधान परिषद असेल तिथे विधानमंडळाची दोन्ही सभागृह 17 असतील त्या व्यतिरिक्त कोणत्याही वेळी राज्यपालाने तात्काळ कारवाई करणे ज्यामुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल राज्यपालाची खात्री पटल्यास त्याला त्या परिस्थितीनुसार आवश्यक वाटतील असे अध्यादेश प्रख्यात करता येतील. म्हणजे राज्यपालाला ही डिस्क्रिशनरी पॉवर आहे की जर हे राज्य किंवा हे राज्य चालवणारी जी मंडळी आहेत त्यांच्याकडे बहुमत नाही आहे किंवा जो काही राज्यकारभार सुरू आहे तो भारतीय राज्यघटनेला अनुसरून नाही आहे किंवा राज्यामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यामुळं हे सरकार हे बरखास्त करण्याची गरज आहे आणि मग तिथे ते सरकार बरखास्त करून आणीबाणी राष्ट्रपती राजवट लागण्याची गरज आहे, तर हे डिस्क्रिशनरी पॉवर हे राज्यपालांना निश्चित आहेत. पण वेळोवेळी या अधिकाराबद्दल वेगवेगळ्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याची मीमांसा झालेली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण राज्यपालांचे वैधानिक अधिकार म्हणतो ते जसे आता मी भारतीय राज्यघटनेत समजावून सांगितले, तसेच काही लँडमार्क जजमेंट जी आलेली होती, जसं की SR बोंबई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, त्यांचं आर्बिटरी म्हणजे काहीही पुरेसं कारण नसताना, त्याच्या फार इतिहासात जायला नको, पण ते सरकार बरखास्त झालं. आणि त्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की या किंवा कुठल्याही सरकारवरती त्या सरकारकडं बहुमत आहे की नाही हे विधिमंडळाच्याच पटलावरती सिद्ध व्हायला हवं.
आणि तेव्हापासून आपण बघतोय की विधिमंडळाचे, कारण त्याच्या आधी आर्टिकल 356 ज्याच्या अन्वये केंद्र सरकारला एक अधिकार मिळालेला होता की ते राज्य सरकार हे बरखास्त करू शकत होते, त्याच्या गैरवापराच्या अनेक कहाण्या घडलेल्या होत्या. त्यामुळे या केसमध्ये राज्यपालांची पुरेपूर खात्री पटण्यासाठी दोन गोष्टी घडलेल्या आहेत. एक म्हणजे अपक्ष आमदार ज्यांचं जी काही संख्याबळ असेल ते, आणि प्रमुख राजकीय विरोधी पक्ष की ज्यांची सदस्य संख्या 6 आहे, या लोकांनी मिळून हे राज्यपालांना असं सांगितलेलं आहे की या सरकारकडं पुरेसं बहुमत नाही आहे आणि म्हणून या सरकारची विधिमंडळामध्ये बहुमताची चाचणी व्हायला हवी. प्रायर टू या राज्यपालाबद्दलचा सगळ्यात मोठा आक्षेप काय होता की पूर्वीसुद्धा राज्यपाल म्हणजे काँग्रेस शासित सरकारमध्ये सुद्धा इंदिरा गांधीच्या काळामध्ये एकाच वेळेला 9 राज्य सरकार बरखास्त करण्याचा विक्रम तेव्हा झालेला आहे. म्हणजे अगदी 1956 साली पहिल्यांदा पहिले देशाचे पंतप्रधान असताना केरळचं जे सरकार आहे ते बरखास्त केलेलं होतं. म्हणजे ती राज्यपालाच्या माध्यमातून सरकार बरखास्त करण्याची परंपरा ही तशी जुनी आहे. पण या राज्यपालाबद्दलचा आक्षेप असा आहे की हे पूर्णपणे पॉलिटिसाइज असलेले राज्यपाल आहेत. म्हणजे यांच्या प्रत्येक कृतीमधून हे केंद्र सरकारला धार्जिनं असलेले निर्णय घेताना दिसतात आणि ते तसे आहे त्याबद्दलचे असंख्य पुरावे उदाहरणं आपल्याला देता येतील. एनिवेज, पण आपण आता इथे बोलतोय ते भारतीय राज्यघटनेला अनुसरून असलेले राज्यपालांचे अधिकार काय आहेत. तर इथे जी डिस्क्रिशनरी पॉवर राज्यपालाला होती त्याचा त्यांनी पूर्णपणे वापर केलेला आहे आणि 24 तासाच्या आत या सरकारला सांगितलंय की तुम्ही हे या सरकारबद्दलचं जे असलेलं बहुमत आहे ते बहुमत सिद्ध करा. आता हे जी बहुमताची विधिमंडळाच्या नियमावलीमध्ये असलेली जी नियम आहेत ते नियम पण आपण वाचून दाखवू, कारण तुम्हाला आणि मला सुद्धा हे समजून घ्यायचं आणि याचाच कीस पडणार आहे. मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करणारे प्रस्ताव व राजीनामा दिलेल्या मंत्र्यांचा खुलासा. तर यातला भाग 8 मधला 95 क्रमांकाचा 1 नंबरचा नियम असा सांगतो की मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव किंवा एखाद्या विशिष्ट बाबतीतील मंत्रिमंडळाच्या धोरणाविषयी नापसंती व्यक्त करणारा प्रस्ताव मांडण्याची अनुमती मागण्याची इच्छा असलेला सदस्य अशा प्रस्तावाची एक लेखी नोटीस देईल, जी की त्यांनी 21 तारखेला अध्यक्षावरती अविश्वास ठराव आहे असं दाखवलेलं होतं, सांगितलं होतं. आणि आता तर अपक्ष आमदारांनी आणि नंतर भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही अट पूर्ण केलेली आहे. उक्त प्रस्ताव अध्यक्षांनी दाखल करून घेतला तर विधानसभेचे अधिवेशन चालू असल्यास तो दाखल करून घेतल्यापासून 2 दिवसाहून उशीर नाही अशा अध्यक्ष नेमतील त्या दिवशी, म्हणजे अध्यक्षांनी ठरवलं ज्या वेळेला जर अधिवेशन सुरू असेल कुठलंही पावसाळी हिवाळी अर्थसंकल्पीय तर ते सुरू असेल तर 2 दिवसाच्या आत अधिवेशन सुरू असताना अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्या दिवशी प्रश्नोत्तरानंतर व त्या दिवसाच्या यादीतील कामकाजास सुरुवात होण्यापूर्वी तो प्रस्ताव मांडण्यास अनुमती मागता येईल. परंतु अशा प्रस्तावाची नोटीस विधानसभेचे अधिवेशन चालू नसेल अशा वेळी मिळाल्यास प्रस्ताव मांडण्याची अनुमती अधिवेशन सुरू झाल्यापासून 2 दिवसाहून उशीर नसेल अशा अध्यक्ष नेमतील त्या दिवशी मागता येईल. नंबर 3, सदस्याने प्रस्ताव मांडण्यास विधानसभेची अनुमती मागितल्यानंतर अध्यक्ष तो प्रस्ताव विधानसभेत वाचून दाखवतील व अनुमती देण्यात यावी अशा मताचे जे सदस्य असतील त्यास आपापल्या जागी उभे राहण्याविषयी विनंती करतील व तदनुसार जर 29% म्हणजे 29हून महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये 29 आमदार होऊन कमी नाही तितके सदस्य उभे राहतील तर अनुमती देण्यात येईल. म्हणजे अविश्वासाचा ठराव आल्यानंतर अध्यक्षांनी तो सभागृहात मांडल्यानंतर 29 आमदारांनी जर त्याला अनुमोदन दिलं तर हा चर्चेला येईल. ज्या दिवशी अनुमती मागण्यात आली त्या दिवसापासून 3 दिवसाहून आधीचा नसेल व 7 दिवसाहून उशिराचा नसेल अशा ते नेमतील त्या दिवशी उक्त प्रस्ताव विचारात घेण्यात येईल असे अध्यक्ष कळवतील. जर 29हून कमी सदस्य उभा राहतील तर अध्यक्ष त्या प्रस्तावाची नोटीस देणाऱ्या सदस्यास त्यास विधानसभेची अनुमती नाही अशी कळवतील. आता याच्यात असं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेला अध्यक्षपद नाही आहे, कारण विधानसभेचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आधी राज्यपालांनी खूप आग्रह केल्यानंतर सुद्धा या सरकारनं विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त ठेवलं. नंतर आपल्याला अपेक्षित असे बदल करून घेऊन तो प्रस्ताव राज्यपालाकडे पाठवला जो या राज्यपालांनी मान्य केला नाही. त्यामुळे सध्या जे नरहरी झिरवळ आहेत हेच अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसतात आणि त्यांच्या विरोधामध्ये 21 तारखेला अविश्वासाचा प्रस्ताव आलेला असल्यामुळं सध्या 2016चं जे अरुणाचल सरकार संदर्भातलं सर्वोच्च न्यायालयाचं जे एक जजमेंट आहे त्यानुसार अध्यक्षाला या संदर्भातला कुठलाही निर्णय घेता येत नाही. अशा वेळेला म्हणजे आता अध्यक्षाविषयी ज्या वेळेला प्रश्नचिन्ह असतील त्यावेळेला गव्हर्नर जे आहेत राज्यपाल जे आहेत ते स्वतः एक प्रोटीम किंवा तात्पुरत्या स्वरूपातलाच एक अध्यक्ष हे निवडतील आणि त्या अध्यक्षाच्या निवडीनुसार
आपल्याला बहुमताच्या चाचणीला सामोरे जावं लागेल असं त्यांनी सूचित केलं. खरं म्हणजे त्यांचं जे 3 पानी पत्र आहे त्या पत्रामध्ये हंगामी अध्यक्षाच्या निवडीबद्दल त्यांनी अधिक स्पष्टता देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी ते केलेलं नाही. आता 2019 साली काय झालं, 2019 साली ज्यावेळेला श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यानचा तो सकाळच्या शपथेचा सोहळा झाला, त्याच्यानंतर हेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. पण तिथे मात्र सर्वोच्च न्यायालयानं ज्या वेळेला बहुमताचा प्रस्ताव येईल त्यावेळेला नेमकं काय करायचं आहे याबद्दलची सूचना दिली. आणि मी आता राज्यपालाचं पत्रही तुम्हाला वाचून दाखवतो की तेव्हाचं पत्र आणि आत्ताच्या पत्रामध्ये काय फरक आहे. तर तेव्हा जी फ्लोअरवरती टेस्ट झाली ती लाईव्ह टेस्ट होणार होती, त्याचं रेकॉर्डिंग महाराष्ट्राला पाहता येणार होतं आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव, तशा पद्धतीचा आदेश सन्माननीय न्यायालयाने दिल्यामुळं त्यावेळेला ज्या अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे हे सरकार अस्तित्वात आलेलं होतं त्या श्री अजित पवार यांच्याकडे बहुमत नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे ते सरकार कोसळलं. यावेळेला सुद्धा आपण बघतोय की फार स्पेसिफिकली त्यांनी काय काय गोष्टी करायच्या आहेत, त्या कशा करायच्या आहेत, त्या काय पद्धतीनं करायच्या आहेत, त्याचं सविस्तर विश्लेषण हे आपल्या 3 पानी पत्रातनं केलेलं आहे. त्याचं म्हणता येईल द प्रेझेंट पॉलिटिकल सिनेरियो अनफोल्डिंग द स्टेट ऑफ महाराष्ट्र prints and state of Maharashtra paints a very disturbing picture. There has been extensive coverage in the electronic and print media that 39 MLAs of the Shiva Sena legislative party have expressed their sincere desire and decision to exit the Mahavikas Aghadi government. ते असं म्हणतात की आम्हाला जे कळतंय त्यानुसार 39 जणांनी हे आपल्याला या सरकारमध्ये राहायचं नाही असं कळवलं आहे. पण या सगळ्या तपशील आता माध्यमात आलेला आहे. पण याच्यामध्ये आय एम रिक्वायर्ड टू इश्यू द फॉलोइंग डायरेक्शन्स, आणि फार महत्त्वाचे आहेत कारण याच्याच वरती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आता उहापोह होणार आहे. अ स्पेशल सेशन ऑफ महाराष्ट्र विधानसभा शॅल बी समन्ड ऑन 13th June at 11 AM with the only agenda of a trust vote against the chief minister, and the proceeding of the floor test shall be conducted in any case 5 PM on 13 June. म्हणजे याच्यापूर्वी कसं होतं की विधिमंडळामध्ये अविश्वासाचा ठराव यायचा, तो अक्षरशः 2-2 दिवसापर्यंत चालायचा. आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळेला श्री मनमोहन सिंह सरकारवरती डाव्या पक्षाच्या वतीनं त्यांनी अमेरिकन सरकार धार्जिनी धोरणं घेतली म्हणून, म्हणजे तो अणुकरार केला म्हणून जो ठराव आला होता त्याच्यावरती दीर्घकाळाच्या चर्चा झाल्या. म्हणजे ती परंपरा आहे आपल्याकडे की आमदार असतील किंवा देशपातळीवरती खासदार असतील ते मोठी मोठी भाषणं करतात. पण यावेळेला मात्र 10 ते 5, कारण इथे 11 आहे पण नंतर सुधारणा माझ्या माहितीनुसार 10 झालेली आहे, 10 ते 5 या वेळेमध्ये कुणालाही म्हणजे त्यांची जी भाषणं असतील ती अशी मोठी मोठी भाषणं न करता ह्यावरती हे जे काही वोट ऑफ कॉन्फिडन्स आहे तो 10 ते 5 वेळामध्ये संपवायचा आहे. लुकिंग टू द प्रोवोकेटिव्ह स्टेटमेंट मेड बाय द सर्टन लीडर्स, ॲडव्होकेट सिक्युरिटी शाल बी डिप्लॉयड आउटसाइड अँड इनसाइड द विधान भवन टू मेंटेन द sanctity of the voting process and also to preempt any law and order situation which may arise. संपूर्णपणे विधिमंडळाच्या आत आणि विधिमंडळाच्या बाहेर पूर्ण सुरक्षा त्यांनी द्यायला सांगितले. द प्रोसिडिंग्स ऑफ द हाऊस 13 June शाल बी लाईव्ह टेलिकास्ट अँड ॲप्रोप्रिएट अरेंजमेंट फॉर द सेम शाल बी मेड. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे की 2019 साली जसं झालं होतं की तेव्हाच्या न्यायालयाच्या निकालाचा अर्थ असा होता की त्यावेळच्या विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांच्यावरचा जो बहुमताचा किंवा त्यांच्यावरचा जो विश्वासमताचा प्रस्ताव आहे त्याचं लाईव्ह टेलिकास्टिंग करायला त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळंच त्यांच्याकडे बहुमत नाही हे सिद्ध झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याही वेळेला राज्यपालांनी ते तसंच करायला सांगितलं. इन ऑर्डर टू इन्श्युअर अ फेअर अँड फ्री वोटिंग प्रोसेस इट शॅल बी कॉन्डक्टेड बाय आस्किंग मेंबर्स टू रेज देअर सीट्स फॉर द पर्पज ऑफ काउंटिंग वोट्स ॲज कंटेम्प्लेटेड अंडर द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स. ज्या वेळेला प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया होईल त्यावेळेला प्रत्येक सदस्यानं उठून उभा राहून हे सांगायचं आहे की त्यांचं मत कुणाला आहे. द प्रोसिडिंग ऑफ द हाऊस इन्क्लुडिंग द वोटिंग शॅल बी नेसेसरीली कन्क्लुडेड ऑन 13th June अँड शॅल नॉट बी ॲडजर्न फॉर एनी रिझन व्हॉट्सएव्हर. काही जरी झालं तर 30 तारखेलाच या विधिमंडळाच्या अविश्वास ठरावावरती चर्चा होणं आणि त्याच्यावरचा निकाल येणं अपेक्षित आहे. द एंटायर प्रोसिडिंग ऑफ द ट्रस्ट वोट शॅल बी व्हिडिओग्राफ्ड बाय द विधानसभा सेक्रेटरीएट थ्रू अन इंडिपेंडंट एजन्सी अँड शॅल बी सबमिटेड टू मी. ह्या सगळ्याचं व्हिडिओग्राफी करून की राज्यपालांना त्याची कॉपी त्यांनी द्यायची आहे. याचा अर्थ असा आहे की राज्यपालांना भारतीय राज्यघटनेनं जे डिस्क्रिशनरी पॉवर दिलेली आहे त्याचा त्यांनी इथे वापर केला आहे. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जी 3 वेगवेगळ्या याचिका सध्या सुनावणीला आहेत ज्याच्यावरती 11 तारखेपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये त्या याचिकेच्या कॉन्टेक्स्टमध्ये असं सर्वोच्च न्यायालय म्हटलेलं असताना अशा पद्धतीची बहुमताच्या संदर्भातली अविश्वास मताच्या संदर्भातली एक राज्यपालांच्याकडनं
जो पुढाकार घेण्यात आलेला आहे त्याला आता चॅलेंज केलं गेलेलं आहे. आणि त्याही वेळेला महाविकास आघाडीकडनं हा प्रश्न विचारला गेला होता न्यायालयामध्ये की जर असं झालं तर काय. तेव्हा कारण सध्या न्यायालय हे वॅकेशनवरती आहे, सुट्टीवरती आहे, तर तेव्हा असं म्हटलं होतं न्यायालयाने की जर अशी स्थिती आली तर तुम्ही आमच्याकडे या. एक्झॅक्टली ते तसं झालेलं आहे. त्यामुळे आता आपण इथे काय समजून घेतलं तर आपली जी लोकशाही आहे ती लेजिस्लेटिव्ह डेमोक्रेसी आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हेच घटनादत्त प्रमुख असतात, पण ज्याला आपण नॉमिनल प्रमुख म्हणून ओळखतो तसं राष्ट्रपती आणि राज्यपाल असतात. राज्यपालाला काही डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत. त्या डिस्क्रिशनरी पॉवरचा उपयोग करून ते विधिमंडळामध्ये बहुमताच्या सरकारच्या विरोधातल्या अविश्वासाच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सांगू शकतात. जर राज्यामध्ये स्थिती बिघडली असेल तर लॉ अँड ऑर्डरच्या कारणावरून ते राज्यामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे असं सांगून राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. पण ह्या सगळ्या वैधानिक अधिकाराची वेळोवेळी वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळ्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ही मीमांसा केलेली आहे. आणि त्यातून असं दिसतं आहे की राज्यपालाला जरी वैधानिक पॉवर असले तरी सरकारच्या भवितव्याचा जो काही फैसला व्हायचा आहे तो विधिमंडळाच्या पटलावरती होतो. आता हे बहुमत कसं होतं तर महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये 288 सदस्य आहेत, त्याची 50% अधिक 1 म्हणजे 144 अधिक 1 145 सदस्याचा जर ह्या सरकारला पाठिंबा असेल तर हे सरकार तरेल. आता ज्या वेळेला इथे आता असं झालेलं आहे की श्री अनिल देशमुख आणि श्री नवाब मलिक यांना अद्याप तरी मतदानाची परवानगी मिळालेली नाही. एका सदस्याचं निधन झालेलं आहे. ह्या केसमध्ये सभागृहामध्ये त्यावेळेला जेवढे आमदार उपस्थित असतील त्याच्या 50% अधिक 1 सदस्यानं जर सरकारच्या बाजूनं मतदान केलं तर हे सरकार टिकेल. जर त्यांनी विरोधात मतदान केलं तर मग हे सरकार पडेल. पण आता शिंदे गट यांची जी शिवसेना आहे त्यांचं काय होईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण 2/3 मेजॉरिटीप्रमाणे जर यांनी सरकारच्या विरोधामध्ये मतदान केलं तर ते अँटी डिफेक्शन लॉमध्ये त्यांचा जो काही क्लेम आहे तो क्लेम होतो. ते अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याच्या कारवाईला पात्र ठरत नाहीत. पण जर 37पेक्षा एकही सदस्यानं सरकारच्या म्हणजे 37पेक्षा जर कमी संख्या शिंदे गटाची झाली तर मग मात्र सगळेच्या सगळे आमदार हे पक्षांतरबंदी कायद्याच्या अन्वये कारवाईला पात्र ठरतात. म्हणून मी सुरुवातीपासून आपण सांगत होतो की सर्वात आधी गट मान्यता वगैरे हा नंतरचा प्रश्न आहे. सर्वात आधी प्रश्न येईल की या सरकारनं सध्याचं जे आहे ते बहुमत टिकवलेलं आहे की नाही. काहीशी कायदेशीर, काहीशी राजकीय आणि पुढे कोर्टात काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठीची कायदेशीर बाब आपण समजून घेतली. तुम्हाला आमच्या ह्या मधल्या ओळीचे जे प्रयोग आहेत ते कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमची मतं सुचवा. माझं आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.